रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। उद्या आहे विजयादशमी। विजयादशमीच्या दिवशी पूजा कशी करावी, उपाय काय करावे, शस्त्रांची पूजा याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे। मात्र उद्या आपल्याला 5 दिवे देखील लावायचे आहेत। ते कशासाठी लावावे, कुठे लावावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात आधी सांगते, दसरा आहे तर दसऱ्याच्या दिवशी अर्थात आपण सकाळी सगळे तोरण तुम्ही दरवाजाला लावून घेणार आहात, झेंडूचं, आंब्याच्या पानांचं। देवा आता 9 दिवस 10 दिवस देव घटी बसले असतील तर देवांची स्वच्छ आंघोळ वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला छान उंबऱ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे। उंबरठ्याची पूजा करायची आहे। उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला व्यवस्थित छान पद्धतीने सगळी देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी शस्त्रांची पूजा वगैरे आपल्याला करायची आहे। तो व्हिडिओ आपण बघितला। मात्र संध्याकाळीच आपल्याला 5 ठिकाणी दिवे लावायचे आहेत। तर सगळ्यात आधी सांगते, 2 दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल, माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरामध्ये होईल। तर बघा, आपल्याला आधी आपण हळदीचं लेपन सकाळी केलेलंच असेल, त्यामुळे संध्याकाळी उंबऱ्याच्या या साईडला एका आणि या साईडला 2 स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचे आहेत। कुंकवाने स्वस्तिक काढून त्यामध्ये 4 टिंब द्यायला विसरायचं नाही, साईडने 2 उभ्या रेषा उडायला विसरायचं नाही। त्यानंतर तुम्ही त्यावरती एक या साईडने आणि एक या साईडने असे 2 दिव्या म्हणजे पणत्या लावायच्या आहेत। तुम्ही देवासाठी वापरलेलं तेल त्यामध्ये वापरू शकता किंवा मग तिळाचं तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आता बघा, त्या 2 पणत्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। त्यानंतर तिसरा दिवा म्हणजे तिसरी पणती तुम्हाला तुळशीजवळ लावायची आहे। तुळशीजवळ माता लक्ष्मीचा वास असतो। तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। झालं? त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते असं म्हणतात। नंतर चौथा जो दिवा आहे तो शमी वृक्षाच्या झाडाखाली लावायचा आहे। असं म्हणतात, जेव्हा भगवान राम लंकेला जायला निघाले होते तेव्हा त्यांनी शमी वृक्षाची पूजा केली होती, म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या वृक्षाची, शमीच्या झाडाची पूजा केली जाते। शमीच्या झाडाची संध्याकाळी तुम्हाला पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षदा, धूप तुम्हाला तिथे दाखवायचं आहे। एखाद्या पानावर साखर प्रसाद म्हणून ठेवायची आहे। त्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तिथली थोडीशी माती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरामध्ये आणून तिची पूजा करायची आहे। एका पुडीमध्ये बांधून तुम्ही ती सेफ जागेवर ठेवून देऊ शकता। असं म्हणतात, ही पुडी मातीची आपल्या घरी असल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहत नाही, आपल्या घरामध्ये सकारात्मकता निवास करते। तर हा झाला चौथा दिवा जो शमी वृक्षाखाली लावायचा आहे। आणि 5वा जो दिवा आहे तो आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधला कोण म्हणजे ईशान्य कोण। त्या ईशान्य कोण्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे, तो सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचाच लावायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यावर हळदी कुंकू, अक्षदा, फुलं आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला मातीची पणती, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये, ईशान्य कोणामध्ये दिव्याची ज्योत करून तो दिवा तुम्हाला ओम श्रीम नमः म्हणत प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 केशरच्या काड्या आणि 2 लवंगा त्यामध्ये टाकायचे आहे। माता लक्ष्मीला प्रिय असलेलं केशर आणि लवंगा त्यामध्ये टाकायचे आहे। ओम श्रीम नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी वास करेल। तर बघा, आणि स्त्रियांचं सौभाग्य देखील वाढतं असं म्हणतात। तर हा आता तुमच्या घरात, तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही देवघरामध्येच तो दिवा प्रज्वलित करू शकता। मात्र तुमचं घर ईशान्य कोपऱ्यात नसेल तर तुमच्या घराचा ईशान्य कोण्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे। असे हे 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत। लक्षात घ्या, पहिले 2 दिवे तेलाचे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, तिसरा दिवा तुपाचा तुळशीजवळ, चौथा दिवा शमी वृक्षाखाली तुपाचा आणि 5वा दिवा ईशान्य कोपऱ्यात तुपाचाच। हे 5ही दिवे तुम्हाला सायंकाळच्या वेळी आपल्या घरी लावायचे आहेत। त्याचबरोबर व्यापार व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी एक सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, तुम्ही ब्लाउज पीस देखील घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे, नारळावर हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत
आणि तो नारळ तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायचा आहे. त्याला तुम्हाला कलावा जो असा लाल पिवळा दोरा असतो तो गुंडाळायचा आहे आणि एक पिवळ्या रंगाच्या मिठाईचा डबा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे. हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला राम मंदिरात जायचं आहे आणि राम मंदिरात तुम्हाला हे रामाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. जय श्रीराम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. असं म्हणतात की या उपायाने व्यापार व्यवसाय झपाट्याने वाढतो आणि व्यवसायामध्ये दुप्पट तिप्पट तुम्हाला नफा होईल असं देखील सांगितलं जातं. तर बघा, त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी जे आपलं अपारिजाताचं फुल म्हणतात किंवा आमच्याकडे त्याला गोकर्णाचं फुल म्हणतात. गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुल असतं. ते गोकर्णाच्या फुलाची देखील उद्या पूजेचं महत्व सांगितलेलं आहे. असं म्हणतात की एका प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढून त्यावर ते गोकर्णीचं फुल ठेवून त्या गोकर्णीच्या फुलाची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून धूप दीप दाखवून पूजा करून ते गोकर्णीचं फुल आपल्या घरामध्ये आपल्या गल्ल्यामध्ये व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते. तर तुम्ही हा उपाय देखील करून बघू शकता. अशी अतिशय सुंदर असे हे 5 दिवे तुम्हाला उद्याच्या दिवशी लावायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला शस्त्रांची पूजा म्हणजे शस्त्र म्हणजे फक्त चाकू सुरीच नाही तर शस्त्र म्हणजे ज्यामध्ये जे आपल्याला विजय मिळवून देऊ शकतात. जसं की मुलांचे पुस्तकं असो, हे त्यांना अभ्यासात विजय मिळवून देतील. मिस्टरांचा लॅपटॉप असेल किंवा आपले पुस्तकं ज्यामधनं आपण अध्यात्म आता जे आपण वाचत असतो आपले ग्रंथ असतील त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. सरस्वती मातेची पूजा करायची आहे. सरस्वती यंत्राची पूजा करायची आहे. वडिलांनी मुलांच्या जिभेवर एम असं लिहायचं आहे. तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याचबरोबर तांदळावर देखील मंत्र लिहायचा आहे. तो सुद्धा त्यामध्ये त्या एकाच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दसऱ्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओ बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते. तुम्ही ती लिंक ओपन करून बघू शकता. दसऱ्याच्या दिवशी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल.